मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजनेमध्ये यामध्ये MAPS जी स्कीम आहे त्यामध्ये मंथली क्लेम कशा प्रकारे करायचा आहे, ज्यांचे क्लेम रिजेक्ट झाले डिलीट झाले त्यांना पुन्हा क्लेम करावा लागणार आहे आणि तो कशा प्रकारे करायचा आहे, बिनचूक कसा करायचा आहे ते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. कारण सदर जर क्लेम तुम्ही चुकवला तर परत एकदा रिजेक्शनला सामोरं जावं लागणार आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. आता मित्रांनो, क्लेम स्टेटस जर बघितले किंवा क्लेम हिस्ट्री जर बघितली तर त्या ठिकाणी तुम्हाला रिजेक्टेड झाले दिसत आहेत, कारण मंथली मोड करा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचा जर रिमार्क बघितला तर बऱ्याच मुलांनी स्क्रीनशॉट पाठवले आहेत, रिजेक्ट झाले आहेत. तर या रिजेक्ट होण्याचं कारण म्हणजे स्टायपेंड जो आहे तो त्या ठिकाणी प्रिस्क्राइब्ड जो स्टायपेंड ठरलेला असतो तुमच्या ह्याच्यामध्ये त्यापेक्षा कमी आलेला. म्हणजे आपण यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 6667पेक्षा तुमचा स्टायपेंड जास्त असला पाहिजे. तर मंथली सॅलरीमध्ये तो कमी आहे, त्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत. आणि ROने ते रेक्टिफिकेशन करायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला रेक्टिफिकेशन करणे म्हणजेच परत एकदा रिवाइज क्लेम हे सुद्धा मंथली करायचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाटा डिलीट करून टाकलेला आहे, कारण त्या ठिकाणी बऱ्याच चुका असतील तर तो सुद्धा या ठिकाणी परत अपलोड करायचा आहे. शक्यतो मंथली क्लेम करा. मंथली क्लेम करताना तुम्हाला सोपी गोष्ट आहे, ज्यांचे मंथली क्लेम म्हटले आहे त्यांनी किंवा रिवाइज जे क्लेम करणार आहेत त्या सगळ्यांनी मंथली क्लेम करा. म्हणजे जे क्लेम प्रूव्ह होतील ते त्या ठिकाणी तुम्हाला परत. आता कालच एक व्हिडिओ टाकला होता की इयरली क्लेम कोणी करावा, तो जर बघितला नसेल तर बघून घ्या. जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच फक्त इयरली करा, अन्यथा मंथली करा. 42,000 याला सुरुवात झाली याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर क्लेम तपासणी सुरू झाली आहे याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तर या व्हिडिओची बघता तर यामध्ये तुम्हाला मंथली क्लेम करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी मंथली क्लेम सिलेक्ट करा, म्हणजेच तुमची अप्रेंटिसशिप जी आहे ती 4 जुलै 2021 नंतर संपली असेल किंवा एंड डेट जी आहे ती 4/7/21 ते मे 22पर्यंत असेल तर तुम्ही मंथली क्लेम करू शकता. त्याचबरोबर तुमच्या अकाउंटला 6667 म्हणजे मंथली क्लेम करण्याची या ठिकाणी काही क्रायटेरिया आहेत. तर 667पेक्षा जर स्टायपेंड कमी आलेला असेल, म्हणजेच या ठिकाणी जर बघाल तर MSCDC कडून 5,923 एवढाच या विद्यार्थ्याला स्टायपेंड आला, त्यामुळे याला मंथली क्लेम करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व म्हणजे 12 क्लेमसुद्धा त्याला मंथली. जर बाकीच्या महिन्यामध्ये जरी जास्त असेल तर एखाद्या महिन्यामध्ये जरी कमी आला तर या करायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या अकाउंटला यापूर्वी काही क्लेम जर शासनाकडून आले असतील, त्याला ऑफलाईन क्लेम म्हणतो, तर ते जर क्लेम आले असतील तर तो वगळून, म्हणजे जेवढे क्लेम असतील तेवढे वगळून, काही जणांना 1 आला, काही जणांना 4 आले, काही जणांना 10 क्लेम आलेले आहेत, ते सगळे वगळून तुम्हाला उरलेलेच फक्त मंथली क्लेम करायचे आहेत. म्हणजे 10 आले तर उरलेले 2च करायचे आहेत. तर MAPS NEFT असं जर त्या ठिकाणी 3,500 रुपये यापूर्वी आलेले असतील, तर 3,500 रुपये आलेले असतील तर तुम्हाला ते वगळून जेवढे आलेले असतील 2-4 महिन्याचे ते वगळून त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहेत. तर अशा प्रकारे मंथली क्लेम करण्याच्या ज्या मेन अटी म्हणण्यापेक्षा क्रायटेरिया आहे, तो तुमची अप्रेंटिस संपली पाहिजे त्या कालावधीमध्ये तरच करू शकता. तुम्हाला मंथली स्टायपेंड कमी आला असेल तर करू शकता आणि MAPS पेक्षा जर हप्ते आले असतील तर करू शकता. म्हणजे शक्यतो तुम्ही मंथलीच करा, म्हणजे तुम्हाला इतर काही अडचणी येणार नाहीत. तर जून 2021 नंतर जर तुमचे 1 ते 11 एवढे क्लेम असू शकतात, काही जणांचे 12 असू शकतात. त्यामुळे हे क्लेम करताना तुम्हाला तेवढ्या महिन्याचे क्लेम करायचे आहेत. म्हणजे जून 2021 नंतर जर संपले असेल. आता दर महिना क्लेममध्ये जेवढा स्टायपेंड आलेला आहे, अकाउंटमध्ये जेवढा पडलेला असेल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये केवढाही स्टायपेंड असला, फक्त बँकमध्ये किती आलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा. आता बँक स्टेटमेंट हे इयरली असलं तरी चालतं, फक्त जेवढे स्टायपेंड आहे त्याला हायलाईट करणं गरजेचं आहे, कारण तुमचं नाव बँक स्टेटमेंटवर असणे गरजेचं आहे. मंथली स्टेटमेंट मिळाल्यास तुमचं नाव त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याचं तुम्ही सेपरेटली मागू शकता आणि ते प्रत्येक महिन्यात सेपरेटली अपलोड करू शकता, फक्त त्यावर तुमचं नाव असणं आवश्यक आहे. असे 1 बाय 1 असे 1 ते 12 क्लेम त्या ठिकाणी करायचे आहेत. काही ठिकाणी 13 स्टेटमेंट असू शकतं, 13 महिन्याचं स्टेटमेंट असू शकतं, ते सुद्धा त्या ठिकाणी
आवश्यक आहे. ज्यांचे अर्धे अर्धे क्लेम आले पहिल्या महिन्यात समजा अर्धा क्लेम, दुसऱ्या शेवटच्या महिन्यात अर्धा आला असेल तर त्या ठिकाणी ते टाकायचे आहेत. आता चुका बऱ्याच वेळा होतात. बँक स्टेटमेंटमध्ये चुका झालेल्या आहेत, हायलाईट केलेलं नाही, नाव नसलेलं असणार किंवा बँक स्टेटमेंट पासवर्ड प्रोटेक्टेडसुद्धा आहे. अशा काही चुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी गरजेचं आहे. अप्रेंटिस कालावधी ट्रान्झॅक्शन दिसणं गरजेचं आहे. क्रॉप करायचं नाही, अशा काही ज्या. आता यामध्ये हा जो विद्यार्थी आहे याची जर ॲक्टिव्हिटी आपण बघितली तर इथे 1/7 सुरू झालेली आहे. आता ह्या लाईव्ह आपण करणार आहोत. याचं 1/7 30/6 जो म्हणजे अप्रेंटिस संपली हा कालावधी आहे वर्षाचा. त्यामुळे स्टेटमेंट जे आहे ते अशा प्रकारे दिलेलं आहे. याचा हायलाईट केलेला आहे खाली. तर जून 2023 सुरू झाली. आता मी ते एका कागदावर लिहून घेतलं. जून 2023 जुलै 2023 जून 2024 झालेली आहे. फक्त 5व्या महिन्यामध्ये स्टायपेंड आता हे प्रत्येक महिन्याचं त्या ठिकाणी हायलाईट केलेलं आहे आणि हे हायलाईट अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे स्टायपेंड. म्हणजेच जेवढे बाकीचे इतर काही ट्रान्झॅक्शन बघितले जात नाहीत, फक्त तुम्ही हायलाईट केले तेवढेच बघितले जातात. तर हा ऑगस्टचा आहे. MSCDCL इथे कंपनीचं नाव आलेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कंपनीची नावं नसलेली त्या ठिकाणी अपलोड केलेली आहेत, क्रॉप करून अपलोड केलेली आहेत, एक्सेलमध्ये अपलोड केलेली आहेत. तर या ठिकाणी असं लिहून घ्या. तर इथे बघा मंथली का करायचं आहे, तर इथे 6,548 एवढा स्टायपेंड आला, म्हणजे 667पेक्षा कमी आलेला आहे. त्यामुळे बाकीचे सगळे मिळून 12 क्लेम त्यांना मंथली करायचे आहेत. तर हे क्लेम आपण डायरेक्ट जाऊन मंथली बघणार आहोत कशा प्रकारे करायचे आहेत. ऑगस्ट, नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. आता सप्टेंबरमध्ये सुद्धा 7,000 आले, त्यामुळे हा सुद्धा मंथलीमध्येच जाणार आहे. कारण 11 क्लेम आपल्याला डायरेक्ट करता येत नाहीत, तर सगळे आपल्याला मंथली करता येतात. त्यामुळे मंथली सिलेक्ट केल्यानंतर प्रत्येक महिन्याला हे स्टेटमेंट टाकायचं आहे जे 13 महिन्याचं 12 महिन्याचं असेल ते. आता इथे जर बघाल तर नोव्हेंबरमध्ये या विद्यार्थ्याला 6,548 म्हणजे 6,600पेक्षा कमी आले. त्यामुळे या विद्यार्थ्याचा क्लेम मला मंथली करावा लागणार आहे. तर आता हा डायरेक्ट आपण मंथली करून बघणार आहोत. तर हे मी एका कागदावर अशा प्रकारे लिहून घेतले 12 स्टेटमेंट, 12 स्टायपेंड, आणि म्हणजे आपल्याला टाकताना त्या ठिकाणी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मंथ टू मंथ टाकता येतं आहे. आता या विद्यार्थ्याचा आपण लॉग इन करून बघणार आहोत. तर इथे लॉग इन ID टाकतो आहे. इथे लॉग इन ID म्हणजे अप्रेंटिस नंबर येतो. आता इथे लॉग इन केल्यानंतर पूर्ण जर बघितलं तर या विद्यार्थ्याचा एकही क्लेम शिल्लक ठेवलेला नाही. या ठिकाणी पूर्ण डाटा डिलीट केलेला आहे. तर हा आता आपला मंथली क्लेममध्ये टाकायचा आहे. कोणताही डाटा इथे दिसत नाही आहे. तर क्लेम मॉड्यूलमध्ये जा. आता क्लेम मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमची वरती डिटेल दिसते, ती एकदा बघून घ्या. आणि नंतर जेंडर जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. नंतर कॅटेगरी सिलेक्ट करायचं. तुमचा ट्रेड वगैरे वर दिसतो, इथे फक्त जेंडर जे असेल ते सिलेक्ट करा. इथे कॅटेगरी जी असेल ती सिलेक्ट करा. आता मी फक्त डेमोसाठी सिलेक्ट करतो आहे. आणि इथे तुमचं पूर्वी जर टाकलेलं असेल तर ऑलरेडी इथे येतं कॉन्ट्रॅक्ट आणि या ठिकाणी डोमेसेल. आता फक्त इथं फाईल आपल्याला अपलोड करायची, बँक स्टेटमेंट जी तुम्ही हायलाईट केलेली आहे फाईल. आता ही बँक स्टेटमेंटची फाईल इथे अपलोड करायची आहे. तर अशा प्रकारे जी बँक स्टेटमेंट ओके फाईल आहे ती फक्त त्या ठिकाणी अपलोड करायची. आणि आता महिना होता पहिला, त्यामुळे महिना सिलेक्ट करायचा आहे, म्हणजेच मंथली सिलेक्ट करायचं आहे. मंथलीमध्ये आपल्याला पहिला महिना आपण कागदावर लिहून घेतल्याप्रमाणे सिलेक्ट फर्स्ट मंथ जो आपल्याकडे आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे पहिल्या महिन्याचा जो स्टायपेंड आलेला आहे तो समजा जून पेड ऑगस्ट असेल तर इथे जून महिना सिलेक्ट करायचा आहे. तो कागदावर लिहून घेतले आपण. जुलै पहिला आपल्याला अपलोड करायचा आहे. म्हणजे जुलै महिना पूर्ण 1 तारीखपासून झाल्यामुळे जुलै महिन्याचं पेमेंट आहे. तर जुलै महिना इथे अपलोड करायचा आहे. 23 जून, जुलै आणि 7,000 त्याचं स्टायपेंड ऑलरेडी आहेच. तर इथे काय करू आपण, सबमिट करायचं. बाकी काही चेंज करायची का, फक्त स्टायपेंड जर चेंज असेल तर फक्त चेंज करा, बाकी काही चेंज करू नका. ते ॲटोमॅटिकली सगळं आलेलं असतं. आता इथे आपण 7,000 आहे त्यामुळे फक्त 7,000 तिथे तसंच ठेवले. जे प्रिस्क्राईब्ड स्टायपेंड आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे तेच त्या ठिकाणी ठेवायचं आहे. 7,000 म्हणजे ह्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 7,000 आहे,
म्हणून मी 7,000 ठेवले. आता हा जुलै महिन्याचंच पेमेंट आहे, त्यामुळे मी जुलै टाकला. जर काही वेळा जून पेड जुलै असतो तर मग महिना इथे जून आला असता. तर तेवढं फक्त करेक्शन तुम्ही करू शकता. ज्या महिन्याचं पेमेंट पुढच्या महिन्यात येतं त्यामुळे तो मागचा महिना त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करा. फक्त बँक स्टेटमेंटमध्ये सदर डिटेल असणं गरजेचं आहे. या ठिकाणी सबमिट करा, तुमचा क्लेम सबमिट होऊन जाईल. युअर क्लेम रजिस्टर सक्सेसफुली, पहिला क्लेम झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पुन्हा पुन्हा क्लेम करायचे आहेत क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन. दुसऱ्या क्लेमला सुद्धा इश्यू नाही आहे. दुसरा क्लेम आपण बँक स्टेटमेंट घेतलं, ओपन केलं, नंतर स्टायपेंड 7,000च आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये सुद्धा मंथली सिलेक्ट केलं, नंतर 2023 आपला जुलै झालेला आहे. आता घ्यायचं आहे आपल्याला ऑगस्ट, इथे करा सबमिट. आता जर तुमच्या आता हा सबमिट झालेला आहे. जर तुमच्याकडे वेगवेगळी महिन्याची स्टायपेंड असतील त्या महिन्यानुसार तुम्ही त्याला नाव द्या. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जुलै, म्हणजे तुम्हाला ते त्या त्या महिन्याचं सबमिट करता येईल. परत एकदा या ठिकाणी स्टेटमेंट सिलेक्ट केलं आणि महिना टाकला पुढचा, सप्टेंबर टाकायचा आहे. आपला 2 झालेत. आता तिसरा क्लेम सप्टेंबरचा, मंथली सिलेक्ट केला, महिना सिलेक्ट करा 2023 सप्टेंबर सिलेक्ट करून सबमिट करा. परत एकदा क्लेम मॉड्यूलमध्ये आता 3 आपले जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर झाले. आता ऑक्टोबर, असे आपल्याला 12ही क्लेम सिलेक्ट करायचे आहेत. आता इथे बँक स्टेटमेंट सिलेक्ट केले, महिना टाकला पुढचा, मंथली सिलेक्ट करा. बँक स्टेटमेंट तुमच्या महिनावाईज जर ठेवले तरी चालू शकतात किंवा एक जर कॉमन ठेवला तरी चालू शकतो. आता ऑक्टोबर 7,000 आहे, त्यामुळे आपण बदल करत नाही, तो तेवढाच ठेवतो आहे. सबमिट करायचं आहे. युअर क्लेम सक्सेसफुली झालेला आहे. आता परत एकदा क्लेम मॉड्यूलमध्ये आता आपले 4 क्लेम झाले. ज्याच्यात आता प्रॉब्लेम आहे, ज्याच्यात कमी स्टायपेंड आला आहे, तो या ठिकाणी टाकायचा आहे. चूज फाईलमध्ये गेलो, बँक स्टेटमेंट सिलेक्ट केलं, बँक स्टेटमेंट सिलेक्ट केलं. आता ह्यामध्ये आपला जो स्टायपेंड आहे तो या महिन्यामध्ये कमी आहे, त्यामुळे इथे आपण बदल करणार आहोत. जे आपण लिहून घेतलं आहे त्यामध्ये बघू, तर त्यामध्ये जेवढा स्टायपेंड होता 6548 तेवढाच त्या ठिकाणी टाकलेला आहे. जो आपण लिहून घेतला आहे 6548, जो आपल्या अकाउंटला आलेला आहे मगाशी दाखवल्याप्रमाणे, तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. मंथली करायचं आहे. कोणत्या महिन्यामध्ये आला तर या ठिकाणी तो महिन्यामध्ये आला नोव्हेंबर. तर हा नोव्हेंबर महिन्याचा स्टायपेंड कमी टाकल्यामुळे इथे आपल्याला जो लाभ आहे तो फक्त 3,411 एवढाच मिळणार आहे त्या महिन्याचाच. बाकीचा इतर लाभ 3,500 प्रमाणे मिळणार आहे. तर फक्त एका महिन्यामध्ये 3,411 एवढे मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला 12 क्लेम करायचे आहेत. बाकीच्या महिन्यामध्ये क्लिअर आल्यामुळे इथे बघाल जुलैपासून सगळीकडे 3,500 रुपये दिसत आहेत. फक्त नोव्हेंबरचा क्लेम या ठिकाणी 3,411 रुपये दिसतो आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 12 क्लेम करायचे. आता हे 5 क्लेम झालेले आहेत. पुढचे क्लेम अशाच प्रकारे पटापट करून घेऊ. नोव्हेंबर झालेला आहे. डिसेंबरकडे बोल. डिसेंबरमध्ये सुद्धा 7,000 आहे. सबमिट करा. आता जानेवारी क्लेम मॉड्यूलमध्ये परत जायचं आहे. चूज फाईल, जानेवारीचं स्टायपेंड. जर तुमच्याकडे सेपरेट फाईल असेल तर जानेवारीचं स्टायपेंड त्या ठिकाणी सेपरेट टाकून घ्या. किंवा एकच जर असेल, आता या विद्यार्थ्याचं सेपरेट नव्हतं, फक्त सिंगल होतं, त्यामुळे आपण फक्त जानेवारी 24 घेतलं. कॉमन जो स्टायपेंड होता, तो जो स्टेटमेंट होता तोच या ठिकाणी टाकलेला आहे. अशा प्रकारे सर्व क्लेम करून घेतो. या ठिकाणी फास्ट फॉरवर्ड चालू होतोय. फक्त स्टेटमेंटमध्ये चुका होत आहेत, त्या तुम्ही चुकू नका. स्टेटमेंट व्यवस्थित सिलेक्ट करा. जर तुमच्याकडे सेपरेट असेल तर सेपरेट टाका. सिंगल असेल तर त्या ठिकाणी एकच स्टेटमेंट असेल तर ते टाकायचं चालतं. काही ठिकाणी सेपरेट मागितलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला मेल बँकेकडून तर ते मिळून घ्या. आता इथे आपले 8 क्लेम झालेले आहेत. नवा क्लेम करू. नवा क्लेममध्ये सुद्धा
चूज फाईल करा, मंथली सिलेक्ट करा. फेब्रुवारी आता या ठिकाणी फेब्रुवारी महिना सिलेक्ट करायचा आहे. 24 मार्च, मार्चपर्यंत आपण पोहोचलो, जुलै ते मार्चपर्यंत आलो, जुलै 2023 पासून. तर या ठिकाणी एवढे क्लेम झालेले आहेत, आता 9 क्लेम झालेले आहेत. आता आपल्याला 10वा क्लेम करायचा आहे. आता एखादा क्लेम जर तुम्हाला मिळाला असेल तर तो मायनस करायचा आणि बाकीचे क्लेम करायचे आहेत. अशा प्रकारे सगळे क्लेम करून घ्या. फक्त स्टेटमेंटमध्ये चुका होऊ शकते, त्यामुळे स्टेटमेंट सिलेक्ट करताना त्या महिन्यात सिलेक्ट करा किंवा कॉमन स्टेटमेंट ज्याच्यावर नाव असेल, परत रिपीट करतो, ज्याच्यावर नाव असेल असं त्या ठिकाणी दिसलं पाहिजे, हायलाइट केले असले पाहिजेत. 2024 या ठिकाणी एप्रिल, बाकी स्टायपेंडमध्ये कोणताही बदल नाही, सबमिट झालेला आहे. 10 झालेले आहेत. आता 11वा, स्टेटमेंट सिलेक्ट केलं आहे, मंथली केलं, मे मध्ये येऊ आपण, कोणताही बदल नाही स्टायपेंडमध्ये, सबमिट करा. अशा प्रकारे तुम्हाला सगळे मंथली क्लिअर केले तरी उत्तम होणार आहे, कारण मंथली क्लेममध्ये काही अडचण येत नाही. फक्त या ठिकाणी स्टेटमेंट महत्त्वाचा आहे. आता हा शेवटचा क्लेम या ठिकाणी जूनचा. अशा प्रकारे आपण 12 क्लेम म्हणजे मंथली क्लेममध्ये तुम्हाला 12 क्लेम करायचे आहेत. बँक स्टेटमेंट फक्त चुकू शकतं, त्यामुळे बँक स्टेटमेंट व्यवस्थितरित्या अपलोड करा. आता इथे आपला जूनचा 12वा पेमेंट या ठिकाणी आपण अपलोड करतोय, म्हणजे तुम्हाला शेवटचा क्लेम या ठिकाणी मिळणार आहे. हे 12 क्लेम केले, कारण आता इथे क्लेम राईट सक्सेसफुली आलेला आहे. असे आपल्याला एकूण इथे 10 क्लेम पहिल्या पेजवर दिसत आहेत आणि नेक्स्ट पेजला 2 क्लेम दिसत आहेत. असे एकूण आपल्याला जुलै ऑगस्टपासून जूनपर्यंत क्लेम झालेले दिसत आहेत. असे तुम्हाला 12 क्लेम करायचे आहेत, म्हणजे कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ज्या क्लेममध्ये इश्यू असेल तोच फक्त ॲप्रूव्ह होणार नाही, बाकी सगळे क्लेम त्या ठिकाणी ॲप्रूव्ह होणार आहेत. आता इथे क्लेम जर तुम्हाला जो डाऊटफुल आहे तो पहिला टाकला तरी चालतो, बाकीचे सेम नंतर टाकले तरी चालतात. तुम्हाला जो स्टायपेंड कमी असेल तो फक्त पहिला टाका आणि बाकीचे नंतर टाकले तरी चालू शकतात, म्हणजे पटापट होऊ शकतात. त्याचबरोबर रिनेम करताना जर त्या मंथमध्ये जे स्टायपेंड आलेले असेल तेच त्या ठिकाणी टाका. बऱ्याच वेळा आपल्याकडनं ह्या चुका होऊ शकतात, त्या मात्र टाळायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला हे क्लेम ॲप्रूव्ह पटापट होणार आहेत आणि जेवढे क्लेम ॲप्रूव्ह होतील तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला पटापट पडत जाणार आहेत. फक्त सेपरेटली पडणार आहेत. जेवढे क्लेम ॲप्रूव्ह होतील तेवढे पटापट मिळणार आहेत. जर इयरली असेल तर एकाच वेळी मिळणार आहेत, पण मंथली असेल तुम्हाला ते 3500 असे मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.